आपण म्हणतो की जे शेवटी सत्याचाच विजय होतो, पण परत प्रश्न पडतो की कधी होतो सत्याचा विजय, कधी होतो? अनेकदा झालाय. आज सत्तेचा विजय होतोय. ही तात्पुरतं हा एक टेम्पररी फेस आहे. पण सत्य हे जिंकत आलेलंच आहे ना वारंवार. आपण पहा ना, भविष्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची नावं देशाच्या राजकारणातून पुसली जातील. हे मी आता तुम्हाला खूप असं वाटेल की काय हा माणूस बोलतो, पण हा देश खूप महान आहे. या देशामध्ये असे अनेक राज्यकर्ते आले आणि गेले, अशा पद्धतीनं काम करणारे जगात आले आणि टिकले नाही. त्यांना आपला ठसा उमटवता आला नाही समाज मनावर. आता हा बुडबुड आहे, फेस आहे. आपण कालच्या युद्धात बघितलं असेल ज्या पद्धतीने यांना माघार घ्यावी लागली. हे कसले मर्द आहेत? लोक काय यांना मर्द म्हणून लक्षात ठेवतील, योद्धे म्हणून लक्षात नाही. लोक यांना व्यापारी म्हणून लक्षात ठेवतील. इथे ब्रिटिशांनंतर अजून एक व्यापाऱ्यांचं राज्य आलं होतं गुजरात मधलं. ही त्यांची ओळख राहील. हे पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे ह्यांना कोणी लक्षात नाही ठेवणार. किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी काहीच केलेलं नाही.